राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची, दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आहे, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा पुढील 22वा हप्ता 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील 8वा हप्ता 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये एकत्रितपणे उद्या दुपारी 3 वाजता तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. यासाठी सरकारच्या माध्यमातून 7200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाणार आहे. म्हणजे उद्या दुपारी 3 वाजता तुमच्या मोबाईलवर 4000 रुपीज क्रेडिटेड असा मेसेज येण्याची पूर्ण शक्यता आहे. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. प्रशासनाला एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे सरकारने 3 टप्प्यांमध्ये वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला टप्पा उद्या दुपारी 3 वाजता 12 जिल्हे. दुसरा टप्पा पुढील आठवड्यात 12 जिल्हे. तिसरा टप्पा त्यानंतर पुढील 15 दिवसांत उर्वरित 12 जिल्हे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जर उद्या तुमच्या जिल्ह्यात पैसे आले नाहीत तर घाबरायचं काही कारण नाही. तुमचा जिल्हा पुढील टप्प्यात असेल. राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांसाठी हा काळ अत्यंत दिलासादायक असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पहिल्या टप्प्यात कोणते 12 जिल्हे आहेत? जर या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर उद्या दुपारी 3 वाजता 4000 रुपये तुमच्या खात्यावर निश्चित जमा होतील. पहिल्या टप्प्यातील जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत: अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर. हे जिल्हे शेतकरी बहुल असल्यामुळे सरकारने यांनाच पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिलेले आहे. आता शेतकरी बांधवांनो, यावेळी सरकारने 4 महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नियमांमध्ये जे बसतील त्यांनाच हे 4000 रुपये मिळणार आहेत. पहिला नियम, ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकरांपेक्षा जास्त शेती आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसरा नियम, आता लाभासाठी मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटिंग कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. फक्त आधार आणि पॅन कार्ड पुरेसे नाहीत. तिसरा नियम, शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे. चौथा आणि महत्त्वाचा नियम, केवायसी आणि आधार अपडेट अनिवार्य आहे. ज्यांचे आधार कार्ड जुने आहे, चुकीची माहिती आहे किंवा बँक खात्याशी लिंक नाही, अशा शेतकऱ्यांना हप्ता अडकण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, आजच तुमची केवायसी पूर्ण आहे का, आधार अपडेट आहे का, बँक खात्याशी लिंक आहे का, हे नक्की तपासून घ्या. कारण आधार कार्डच्या आधारेच डीबीटीद्वारे पैसे जमा होतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर, पात्र शेतकरी, योग्य कागदपत्रे, अपडेटेड केवायसी, योग्य जिल्हा असेल तर उद्या दुपारी 3 वाजता 4000 रुपये थेट खात्यावर जमा होतील. अशाच महत्त्वाच्या, अधिकृत आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी अपडेटसाठी लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.